विहार हे हळूहळू ज्ञान केंद्र म्हणून उदयास आलं. ते ज्ञान केंद्र एक विद्यालय म्हणून उदयास आलं आणि ते विद्यालय महाविद्यालय म्हणून उदयास आलं. विश्व विद्यापीठ म्हणून ते उदयास आलं. संपूर्ण जगात प्रसिद्ध झालं. हाँ, ये पढ़ने और रहने के लिए है बौद्ध भिक्षुकों का. उसका ये गेट हो गया और गेट पे दोनों तरफ मूर्ति होती थी भगवान का. जो अंदर गए पूजा कर लिया तो अंदर प्रवेश करते थे. तो अंदर में लामा या बौद्ध भिक्षुओं का खाना पकाने का चूल्हा है. तो कुछ लोग कहते हैं खाना पकता था उस पे. कुछ इतिहासकार बोलता है कि नहीं, वो खाना का जगह नहीं था. ये हॉस्टल में मूर्ति कला की पढ़ाई थी. मूर्ति गलाने बनाने के लिए भर्ती है. आइए देखिए उसको. थोड़ा सावकाश या बरं इथे पायऱ्या. ये देखिए, एक इतिहास बोलता है खाना पकाने की जगह. दूसरा इतिहासकार बोलता है कि ये हॉस्टल में मूर्ति कला की पढ़ाने के लिए भर्ती था. और वो छात्र जो बहुत भिक्षुक यहाँ रहते थे, वो पानी पीने के कुआं है. ये हो गया गुप्त राजा टाइम का. पहले ने जो बनाया नालंदा विद्यापीठ को, जो मगध का राजा थे. जब ये टूट गया तो फिर उसके ऊपर हर्षवर्धन राजा ने बनाया दोबारे. फिर ये टूटा, नेचर से टूटता गया. तो उसके ऊपर वो पाल ने बनाया जहाँ वो डैमेज है. उसी टाइम में हिंदू पंडितों की साजिश के तहत वो खिड़की में टुकड़ा था ना, वो सब ऊपर टूटा हुआ है. हाँ, तो वो तीसरे तल्ला हुआ, तीसरे राजा टाइम का. पाल डायनेस्टी. अभी हम लोग खड़े हैं हर्षवर्धन राजा टाइम पे और इसके नीचे है गुप्त का. तो ऐसे ऐसे 3 टाइम का बना नालंदा लगभग 10 किलोमीटर और 5 किलोमीटर में था. लेकिन दुर्भाग्य हुआ कि इतना बड़ा विश्व विद्यापीठ, केवल विश्व विद्यापीठ को इसका दर्जा जानते हैं क्या था? आदर्श विश्व विद्यापीठ. माने आदर्श जुड़ा हुआ था. क्योंकि सारे बौद्ध भिक्षुक लोग यहीं आकर के ज्ञान लेते थे बौद्ध धर्म का. और बौद्ध धर्म का ज्ञान लेने के बाद यहाँ जब परफेक्ट हो जाते थे, मॉन्क बन जाते थे, ज्ञान प्रचार के लायक बन जाते थे, तो उन्हें विदेशों में धर्म प्रचार के लिए भेज दिया जाता था. ऐसा जगह था जहाँ की ज्ञान भूमि था. ये पूरे माने ज्ञान सरस्वती जिसको हम लोग कहते हैं बौद्ध धर्म में. और ज्ञान लेकर के धर्म प्रचार करते थे. लेकिन जहाँ ज्ञान की धरती थी, जहाँ से ज्ञान लोग लेते थे, आज खंडहरात बना हुआ है ना. तो पहले लोग ज्ञान लेने के लिए आते थे और आज ज्ञान स्थली खंडहरात बना है, उसको देखने के लिए आते हैं. ये जो 8 हेड है ना, आइए दीदी लोग देख लीजिए. ऐसा कहीं देखे हैं तो बताइए हमें. एक भी नहीं. ये 8 है ना हेड का. ये कब से ये? हम जब से यहाँ देख रहे हैं, कम से कम 30 वर्ष से ऊपर से देख रहे हैं. आजा 1 मिनट. इसका क्या इतिहास बना है? इसका भी इतिहास बन गया है कि भगवान बुद्ध के अष्टमार्ग है ना. तो भगवान बुद्ध के अष्टमार्ग को भी प्रकृति ने फॉलो किया. अच्छा, इसी तरह से सारे मंदिर का लाइन, सारे वो कॉलेज का. लाइब्रेरी मिला नहीं. 8 आले पाहिजे. ये यादगार है. जो टीचर मर गए, छात्र मर गए, पढ़ाने वाले, उनका मेमोरियल स्टूडेंट. अच्छा बोलते चैत्य खुदाई हुआ है. खुदाई स्क्वायर माइल, मैंने 1 मील से भी थोड़ा कम. चूँकि मेन गेट मिली नहीं, जहाँ नॉलेज टेस्ट लिया जाता था. डायरेक्ट यहाँ एडमिशन नहीं था. चूँकि जो छात्र यहाँ पढ़ना चाहे बौद्ध भिक्षुक,
तो गेट पे गेट मैन ही पहले नॉलेज टेस्ट लेता था। और गेट मैन का दर्जा चौकीदार का नहीं, द्वार पंडित। हम लोग अभी गेट मैन पर जो ड्यूटी करता है उसको हम लोग चौकीदार कहते हैं, लेकिन ये विद्यापीठ नालंदा का गेट मैन का दर्जा द्वार पंडित का था। पहले नॉलेज टेस्ट लेते थे, नॉलेज टेस्ट में जो बच्चे आगे वो अंदर आए, ऐसा सिस्टम था। लेकिन वो मेन गेट मिली नहीं। कैसे मिलती? खुदाई तो थोड़ा हुआ ना, बाकी पे तो घर मकान बैठा हुआ है। यदि वर्ल्ड हेरिटेज के लोग आसपास के गांव को हटाकर कहीं बैठाकर खाली करके खुदाई करे तो हो सकता है कि वो मेन गेट वगैरह मिल सकती थी। और 3 बड़ी बड़ी लाइब्रेरियां थी, 6 महीने तक ग्रंथ जला था, है ना। वो सभी अभी तक क्लियर पता नहीं है कहाँ है, लेकिन कुछ यहाँ तहाँ जो जला हुआ है ना, लकड़ी बीम सिस्टम था। माने जो बच्चों को बहुत भिक्षु को रहने के लिए जो थे कमरा, वो लकड़ी सिस्टम था। तो उसमें आग लगवाया है ना, तो उसे जलते जलते वो ईटा भी जला हुआ है। तो इसलिए अभी तक हमारा डिपार्टमेंट ने लाइब्रेरी कहाँ है अभी तक क्लियर नहीं कर पाया है, चूंकि खुदाई थोड़ा हुआ है, टोटल एरिया पे बस्ती बसा हुआ है। इसलिए तो ये जो टीचर पढ़ाने वाले टीचर को टीचर नहीं कहा जाता था, आचार्य। हाँ, आचार्य। तो उनका ये मेमोरियल बड़ा बड़ा गोल गोल है। जो छात्र को छात्र नहीं, बहुत भिक्षुक का छोटा छोटा स्मृति है। कोई पढ़ाई के क्रम में मर गए, कौन किसका डेड बॉडी को कहाँ ले जाता। पैदल का जमाना था, बौद्ध धर्म में जलाया जाता था, उसको राख डालकर उसके यादगार। तो बड़ा बड़ा जो यादगार राउंड है वो आपको आचार्य का, उससे और बड़ा है तो महाचार्य का, और उससे बड़ा है तो भाई चांसलर का, ऐसा दर्जा पे है। बाहर वाला पुराना नया, उसका डेट यहाँ लिखा हुआ है, अंदर 1300 साल पुराना। खाने पीने के लिए रखा जाता था स्टोर में, अंदर पुराना बाहर से नया। तारीख का लिखा है, डेट लिखे नया वाला का 1951-52 का ईंटा है, और अंदर 1300 साल पुराना है। नालंदा जई को था, मतलब 12-12 हजार लोग हैं, टीचर और छात्र थे। अंदाज कीजिए, पूरा इलाका या शहर जैसा लगता होगा उस जमाने में। लेकिन ये तो साजिश हुआ पंडितों के, जिसके वजह से विदेशी लोग का आक्रमण हुआ और सारे सबको तोड़ दिया गया, खत्म कर दिया गया। यहीं पे भगवान की मूर्ति मिली है। अरे हाँ, और सटाइए, पूरा सटाइए, चमकेगा। चमकी पडल्या नाही, चमकी नाही, दगडामध्येच आहे। अच्छा, यहाँ जो इसका जब खुदाई की गई, अंग्रेजों ने तो खोदा, तो यहाँ बुद्ध की मूर्ति मिली। तो रिसर्च वाले लोग अंदाज किया कि हम मूर्ति मिल सकती है, तो इसका फंक्शन क्या होगा। तो उन्होंने फिर रिसर्च किया, इतिहासकार। तो रिसर्च करने के बाद क्लियर हुआ कि आज की तरह लाइट था नहीं, और भगवान की मूर्ति अंदर थी। तो मेडिटेशन के समय में, पूजा के समय में सूर्य की रोशनी इस पे पड़ी, वो उसका चमक, बुद्ध की मूर्ति के अंदर की लाइटिंग सिस्टम था। कितना अच्छा टेक्नोलॉजी था जिसका फॉलो आज हम लोग करते हैं, पुराना ही था कितना। तो ऐसा सारे ये थे मेडिटेशन करने की जगह। तर धम्मसहलीमध्ये सहभागी झालेले आपण सर्व धम्मबंधू आणि भगिनींनो, आज या धम्मसहलीच्या निमित्ताने आपण सर्वांनी नालंदा प्राचीन विद्यापीठाचे हे सगळे भग्नावशेष या ठिकाणी पाहिलेले आहेत, बघितलेले आहेत। आणि मी आपल्या सर्व ग्रुपच्या वतीने, आपले सर्वांचे मित्र ज्यांनी आपलं अतिशय सुंदर असं मार्गदर्शन केलं, प्रसाद कुमारजी यांचं मी ग्रुपच्या वतीने अतिशय मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो। मैं आपका
धन्यवाद व्यक्त करता हूँ। बहुत ही अच्छा और मौलिक मार्गदर्शन आपने बहुत ही कम समय में इन सभी को दिया है। आम्ही सर्व ग्रुपच्या वतीने आपण त्यांना धन्यवाद व्यक्त करूया। आता यांनी जे काही सांगितलं यापैकी किती आपल्याला समजलं हे त्यांचा तो वैयक्तिक प्रश्न आहे, परंतु आपण सर्व वैचारिक लोक आहोत, एज्युकेटेड आहोत, सुशिक्षित लोक आहोत। तर नालंदाबद्दल अधिकाधिक जाणून घेण्यासाठी आपण स्वतः अभ्यास करणं, स्वतः वाचन करणं जास्त गरजेचं आहे। जेवढ्या वेळेमध्ये आपण हे ऐकलं किंवा जेवढ्या कमी वेळेमध्ये आपण सर्व पाहिलं, याचा मागचा जो इतिहास आहे हा त्यापेक्षा कितीतरी पटीनं, हजारो पटीनं मोठा आहे। त्यामुळे आपल्याला स्वतःला पुस्तकं घेऊन, पुस्तकं वाचून या संदर्भातला इतिहास वाचून घेणं अतिशय गरजेचं आहे। प्राचीन भारतातलं बौद्ध विद्यापीठ म्हणून नालंदा विद्यापीठ त्यावेळेस संपूर्ण जगात प्रसिद्ध होतं। चीन मधून हुयानत्सांग या ठिकाणी आला होता शिकण्यासाठी, हुयानत्सांग या ठिकाणी शिकण्यासाठी आला होता। म्हणजे बघा त्याची ह्या नालंदा विद्यापीठाची ख्याती किती दूरपर्यंत गेली होती। आणि म्हणून अशा या प्राचीन विद्यापीठाला भेट देण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेले आहोत। जसं हे नालंदा विश्वविद्यापीठ जवळपास 700 वर्षांपर्यंत भारतामध्ये एक ज्ञान केंद्र, महाविहार, महाविद्यापीठ, महाविश्वविद्यापीठ म्हणून प्रसिद्धीस पावलं। 700 वर्ष ज्ञान देण्याचं काम या विद्यापीठाने केलेलं आहे। परंतु त्यानंतर मला वाटतं बख्तियार खिलजी जो होता, ज्याचा बंगाल प्रांताचा जो होता, जसं प्रसाद कुमार यांनी सांगितल्याप्रमाणे त्यांनी या विद्यापीठाला आग लावली। या विद्यापीठाला आग लावली आणि इथलं जे ग्रंथालय होते रत्नसागर, रत्नदधी, रत्नरंजक अशा नावाची 3 विशाल ग्रंथालय या ठिकाणी होते। आणि बख्तियार खिलजीने या ग्रंथालयाला आग लावली। तर त्यांनी सांगितल्याप्रमाणे ही जी आग होती ना, या आगीतून निघालेला धुवा जो होता तो पुढच्या 6 महिन्यांपर्यंत या ठिकाणी पेटत होता। 6 महिने विचार करा, किती मोठं ग्रंथालय या ठिकाणी होतं, किती मोठं ज्ञान केंद्र या ठिकाणी होतं। तर अशा प्रकारे त्या आगीमध्ये हा संपूर्ण नालंदा विश्वविद्यापीठाचा जो वारसा आहे तो सगळा संपला, तो सगळा बेचिराख झाला। आज केवळ आपल्याला याचे भग्नावशेष आपल्याला पाहायला मिळतात। केवळ कल्पना करूनच आपण त्या नालंदा विश्वविद्यापीठाचा आपण म्हणजे एक भाकीत करू शकतो की त्याची विशालता किती मोठी असेल। तर आपण स्वतः या सगळ्या गोष्टींचं अध्ययन करावं, पालन करावं। मुळात जसं यांनी सांगितल्याप्रमाणे यांनी पहिला प्रश्न केला होता की एवढं मोठं विद्यापीठ आहे नालंदा विद्यापीठ, फक्त 10 इथून 10 किलोमीटर अंतरावर जे राजगृह शहर आहे जिथे आता आपण गेलो होतो, त्या ठिकाणी भगवान बुद्धांनी वर्षावास केले, 5 वर्षावास केले, बरोबर आहे। पण त्या ठिकाणी विद्यापीठाची निर्मिती झाली नाही। इथून जवळपास 150 किलोमीटर, 250 किलोमीटर अंतरावरती वैशाली आहे, तिथे भगवान बुद्धांनी 2 वर्षावास केले, परंतु तिथेही नालंदा सारखं मोठ्या विद्यापीठाची निर्मिती झाली नाही। म्हणजे नालंदामध्ये भगवान बुद्धांचा एकही वर्षावास झाला नाही किंवा बुद्धाच्या संदर्भात अशी कोणती एक विशेष कोणती घटना या ठिकाणी घटित झाली नाही। किंवा नालंदा ठिकाणी या गावामध्ये बुद्ध अनेक वेळा आले, प्रवचनं झाली, भरपूर वेळेस विहार केला, परंतु विशेष प्रकारे अशी कोणती घटना इथे झालेली नाही। पण तरी पण नालंदा विश्वविद्यापीठ नालंदामध्येच का तयार झालं हा एक प्रश्न आपल्या समोर आहे। ठीक आहे ना। यांनी सुरुवातीलाच ते स्पष्ट केलेलं आहे। त्याचं एकमेव कारण आहे की जेव्हा सम्राट अशोक या ठिकाणी आला होता तर इथे येण्याचं कारण की हे जे नालंदा गाव आहे, हे नालंदा गाव भगवान बुद्धांचे पटशिष्य सारीपुत्त आणि मोगलायन, सारीपुत्ताचं हे जन्मस्थान आहे, मोगलायन हे गाव म्हणजे जन्मस्थान आहे आणि जन्मस्थान आहे नालंदा। आणि सारीपुत्त भंते यांचं परिनिर्वाण सुद्धा नालंदा म्हणजे त्यांच्या त्याच गावामध्ये त्याच ठिकाणी झालेलं, म्हणजे इथेच झालेलं आहे। आणि त्यामुळे पुढे येणारे जे बौद्ध भिक्षू होते, अनुयायी होते, त्या सर्वांसाठी पुढे हे जे स्थळ होते हे पूजास्थळ म्हणून उदयास आलं। जेव्हा अशोक या ठिकाणी आला तर यांनी सांगितल्याप्रमाणे अशोकाने जसा सांचीला स्तूप बनवला तसाच एक मोठा स्तूप या ठिकाणी बनवला होता, कारण सारीपुत्त भंतेंचं या ठिकाणी परिनिर्वाण झालेलं होतं। त्यांच्या अस्थींवरती इथे मोठा असा स्तूप बनवलेला आहे, तो स्तूप त्या बाजूला आपण बघितलेला आहे। आणि त्यामुळे इथे स्तूप बनवल्यामुळे पुढच्या अनेक वर्षांपर्यंत इथे येणाऱ्या प्रत्येक बौद्ध भिक्खू, बौद्ध भिक्खुणी, बौद्ध उपासक आणि बौद्ध उपासिका, प्रत्येक बौद्ध अनुयायांसाठी हे जे स्तूप होता हा स्तूप सदैव पूजनीय राहिला, हे श्रद्धास्थान बनलं। इथे विहार बांधले अशोकाने,
पुढे येणारे जे राजे होते त्यांनी विहार बांधलं आणि विहार म्हणजे काय फक्त पूजापाठाचं ठिकाण नव्हतं. या ठिकाणी वादविवाद व्हायचे, धर्मचर्चा व्हायची. या ठिकाणी सांख्य तत्वज्ञान, समाधीशास्त्र, शील, समाधी, प्रज्ञा अशा विविध विषयांवरती, तत्वज्ञानावरती चर्चा व्हायची. म्हणजे विहार हे हळूहळू ज्ञान केंद्र म्हणून उदयास आलं. ते ज्ञान केंद्र एक विद्यालय म्हणून उदयास आलं आणि ते विद्यालय महाविद्यालय म्हणून उदयास आलं. विश्वविद्यापीठ म्हणून ते उदयास आलं. संपूर्ण जगात प्रसिद्ध झालं. म्हणजे सारीपुत्त भंतेंच्या चैत्यापासून जी सुरुवात झाली तर याचं रूपांतर एका विश्वविद्यालयामध्ये झालं आणि तेच विश्वविद्यालय आज बौद्ध धर्माचं एक वारसा स्थळ आहे. तर अशा प्रकारे या संपूर्ण इतिहासाचा जो लेखाजोगा आहे अतिशय महत्वाचा. आपण सर्व पुस्तक वाचावं. आपल्याला जे नोट्स दिलेले आहेत ना, आपल्या झालीमध्ये नोट्स दिलेले आहेत, आता प्रवासामध्ये किंवा आता आपल्या कुटीत गेल्यानंतर आपण सर्व किमान एकदा वाचायचं आहे. ते आपण सर्वांनी वाचायचं आहे. नालंदा विश्वविद्यालयाला आपल्याला अल्प मध्ये आपल्याला सिनॉप्सिस मध्ये आपल्याला ती माहिती तुम्हाला वाचता येईल. त्यावरून आपण याचा अंदाज काढू शकतो. तर मी पुनश्च एकदा प्रसाद कुमार साहेबांचं या ठिकाणी धन्यवाद व्यक्त करतो आपल्या सर्व ग्रुपच्या वतीने. त्यांनी वेळातला वेळ, त्यांना जपानीज लोकांची टीम आली होती पण त्यांनी जपानीज लोकांना सोडलं आणि त्यांनी जयभीम लोकांची टीम धरली. जापान की टीम छोड़े और जयभीम वालों की टीम पकड़ा आपने. तो इस वजह से फिर से आपका बहुत बहुत धन्यवाद.